आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 असून हिंदू पंचांगाच्या अनुसार 6 फेब्रुवारी 2026ला फाल्गुन पूर्णिमांत आणि माघ अमांत महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी तिथी आहे. ज्योतिषीय दृष्टीने पंचमी तिथी 25:21:24 राहील आणि त्यानंतर पुढील दिवशी षष्ठी तिथी राहील. तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण 30 ठळक बातम्या पाहूया. रेशन कार्ड बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोलापुरातील 22,800 लाभार्थ्यांनी वर्षभर धान्यच घेतले नाही. त्यामुळे पुरवठा निरीक्षक आणि तलाठ्यांमार्फत मिशन पडताळणी सुरू केली आहे. यासोबतच अनेक लाभार्थी स्थलांतरित झाले आहेत. त्यातील काही लोकांनी पत्ते बदलले आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या रेशन कार्ड धारकांनी 6 ते 12 महिन्यांपासून योजनेचा लाभ घेतला नाही, अशा लोकांची पडताळणी होईल. शेतकरी कर्जमाफीबाबत शिंदे काय म्हणाले? राज्यात शेतकरी सन्मान योजनेतून केंद्र व राज्य सरकारकडून मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये दिले जात असल्याचे नमूद करत पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि सिंचन प्रकल्पांना गती देण्याचे निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच कर्जमाफीसाठी समिती गठीत केली असून याबाबत योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. धाराशिव येथील सभेत ते बोलत होते. केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष कृती. 86 कोटी विमा अर्जावर प्रक्रिया करून 1.90 लाख कोटी रुपयांचे विक्रमी वाटप आणि 4.09 लाख कोटी थेट सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देवाभाऊंच्या नेतृत्वात बळीराजाला मिळालंय आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचं कवच. राज्य सरकारने पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेतून स्वतंत्र मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. हे रस्ते नकाशांवरून 7-12 उतार्यावरही येणार आहेत. आता या रस्त्यांचे जाळे एकाच संकेतस्थळावर आणि पोर्टलवर दिसणार आहे. कोणत्या गावात किती रस्ते आहेत, त्याची स्थिती काय आहे, कोणत्या रस्त्यावर अतिक्रमण आहे, कोणत्या रस्त्याचे काम सुरू आहे, त्यासाठी किती निधी आहे, याची इत्थंभूत माहिती यावर उपलब्ध असणार आहे. भारत अमेरिकेमध्ये व्यापार करार झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराअंतर्गत भारतावर लादलेले आयात शुल्क कमी करणार असल्याचेही स्पष्ट केले. हा करार भारतातील शेतकऱ्यांसाठी धोक्याचा असल्याचे विरोधक आणि शेतकरी संघटनांचे सांगणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7-8 फेब्रुवारीला मलेशियाला भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्या निमंत्रणावरून मोदी मलेशियाला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. तसेच मोदी भारतीय समुदायांशी तसंच उद्योग आणि व्यावसायिक प्रतिनिधींशी संवाद साधतील. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार भारत अमेरिका व्यापार करारामुळे मोठे फायदे होणार आहेत. लहान आणि मध्यम व्यापारी, एमएसएमईज, उद्योगपती, स्किल्ड वर्कर्स आणि उद्योगांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. हा करार भारताच्या मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड आणि इनोव्हेट इन इंडिया फॉर द वर्ल्ड या विजनला साकार करण्यासाठी मदत करणारा ठरणार आहे. WPLच्या अंतिम सामन्यात RCB संघाने ऐतिहासिक विजय मिळवत चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांमध्ये 4 गडी गमावून 203 धावा केल्या होत्या आणि RCB समोर 204 धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. मात्र RCBच्या फलंदाजांनी मैदानात तुफान फटकेबाजी करत हे मोठे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले आणि ही महिला प्रीमियर लीगचा खिताब आपल्या नावे केला. सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांचा दो दिवाने सहर में या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून 20 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ही एक मॉडर्न लव्ह स्टोरी असून यात 2 विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तींची हृदयस्पर्शी कहाणी दाखवण्यात आली आहे. अरेंज मॅरेजच्या माध्यमातून होणारी भेट आणि त्यानंतरचा भावनिक प्रवास पाहायला मिळतो. परफेक्ट लव्ह ओव्हररेटेड आहे, अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या T20 विश्वचषक 2026च्या सामन्यावर सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिलेला नाही, त्यांनीच नकार दिला आहे. ICCने सामना निश्चित केला आहे आणि आम्ही खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. आमची तिकिटे बुक झाली आहेत आणि आम्ही दिल्लीहून कोलंबोला जाणार आहोत, असे सूर्यकुमार यादव म्हणाला. बॉर्डर 2ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत अवघ्या 2 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जगभरात 400 कोटी रुपयांची कमाई केली. या यशासह बॉर्डर 2 हा 400 कोटींचा टप्पा पार करणारा 43वा भारतीय चित्रपट ठरला आहे. देशभक्तीची कथा आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आहे. कमाईमध्ये क्रिस 3, केक, चेन्नई एक्सप्रेस आणि 3 इडियट्स यांना मागे टाकत बॉर्डर 2ने नवा विक्रम नोंदवला आहे. केंद्रीय सरकारने ओला आणि उबेरसारख्या खाजगी टॅक्सी सेवांना टक्कर देण्यासाठी भारत टॅक्सी हे नवे ॲप लॉन्च केले आहे. हे देशातील पहिले झिरो कमिशन टॅक्सी ॲप असून यामध्ये टॅक्सी चालकांना कोणतेही कमिशन द्यावे लागणार नाही. प्रवाशांकडून मिळणारे संपूर्ण भाडे थेट चालकांच्या खिशात जाणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ही सेवा सध्या दिल्ली, NCR आणि गुजरातमध्ये सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची नोटीस आली आहे. HSRP प्लेट बसवण्याची अंतिम मुदत संपली असून परिवहन विभाग आता कडक कारवाईसाठी सज्ज झाला आहे. 18 फेब्रुवारीपासून ज्यांच्याकडे HSRP नंबर प्लेट नसेल त्यांच्यावर कारवाई होईल. 31 डिसेंबरपूर्वी नोंदणी केलेल्यांना 15 दिवसांची सवलत आहे. नोंदणी न केलेल्यांना 1000 रुपयांचा दंड द्यावा लागेल. तसेच नंबर प्लेटसोबत वाहनाची इतर कागदपत्रे नसल्यास मोठा दंड द्यावा लागेल. मेघालयाच्या कोळसा खाणीत भयंकर ब्लास्ट झाला आहे. यामध्ये जवळपास 10 मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. खाणीच्या आतमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे आणि घटनास्थळावर अनेक मजूर उपस्थित होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच मेघालय पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले आहे. तसेच मदत पथकाला तैनात केले आहे. भारत अमेरिका व्यापार कराराच्या दरम्यान आता भारतीय नौदल 6 नवीन P-81 विमाने खरेदी करण्याच्या तयारीत आहे. ही विमाने पाण्याखालील युद्ध, सामुद्रिक देखरेख आणि चीन आणि पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भारतीय नौदलाकडे आधीच 12 P-81 विमाने आहेत, जी अराकोनम आणि गोव्याला तैनात आहेत. ही विमाने सध्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्ट्यांवर लक्ष ठेवतात. नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 710 पुरुषांनी अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार उघड आला आहे. महिला आणि बालविकास विभागाने छाननी दरम्यान हे सर्व अर्ज अपात्र ठरवले आहेत. केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेत पुरुषांनी अर्ज केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता या नियमबाह्य अर्जदारांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि परिसरात याची मोठी चर्चा रंगली आहे. बिग बॉस मराठी 6च्या घरात टास्क दरम्यान मोठा वाद झाला आहे. एका टास्कमध्ये राकेशने रुचितावर अश्लील वर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दीपालीनंही या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत मोठा गोंधळ घातला आहे. सदस्यांमधील हा वाद आता विकोपाला गेला आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या 100 पानांच्या अहवालात पार्थ पवार यांचे नाव कुठेही नाही. त्यामुळे पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली आहे. तसेच चौकशी समितीसमोर सादर केलेल्या अधिकृत कागदपत्रांवरही पार्थ पवार यांची सही कुठेही नाही. जमीन व्यवहारात पार्थ पवारांविरोधात पुरावे न मिळाल्याने त्यांना दोषमुक्त मानले जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत वर्षभरात राज्यात 1677 नवीन कर्करोग रुग्णांचे निदान झाले आहे. या मोहिमेत 30 वर्षांवरील सुमारे 3,05,00,000 नागरिकांची तपासणी केली आहे. यात प्रामुख्याने मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग रुग्ण आढळून आले आहेत. निदानानंतर 416 रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि राज्यातील 8 किमोथेरपी केंद्रांद्वारे रुग्णांना सुविधा दिली जात आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तब्बल 33 तास ट्रॅफिक जॅम झाला होता. आता येथील ट्रॅफिक क्लिअर झाले आहे. तसेच वाहतूक सुरळीत सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी गॅस टँकर पलटी झाल्याने वाहतूक रोखण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या होत्या. 20 ते 22 किलोमीटरपर्यंत शेकडो वाहने अडकली होती. क्रेनच्या मदतीने टँकर आता हटवण्यात आला आहे. शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सेन्सेक्स दुपारी 12 वाजेपर्यंत जवळपास 400 अंशांनी खाली आला आहे. तर निफ्टीमध्येही 40 अंशांची घसरण नोंदवण्यात आली आहे. जागतिक मार्केटमध्ये घसरण, कमकुवत रुपया आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअरची विक्री या कारणांमुळे मार्केटमध्ये घसरण दिसून येत आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास सेन्सेक्स 83,379 अंशांवर आणि निफ्टी 25,636 अंशांवर व्यवहार करीत आहे. कार्यरत IAS IFS अधिकारी परीक्षा देऊ शकणार नाहीत. IPS अधिकारी पुन्हा त्याच पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत. जर एखाद्या उमेदवाराची मुख्य परीक्षेपूर्वी या सेवांमध्ये नियुक्ती झाली तर त्यांना मुख्य परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही. CSE 2025 पूर्वी कोणत्याही सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना 2026 किंवा 2027 मध्ये परीक्षेची अंतिम संधी देण्यात आली आहे. राज्यातील बऱ्याच लाभार्थी लाडक्या बहिणींना KYCच्या प्रक्रियेमुळे नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते मिळाले नव्हते. मात्र आता पडताळणी सुरू असून यामध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांना थकलेले 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र मिळणार आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे. KYC न झाल्याने किंवा प्रोसेस करताना चूक झाल्याने लाभार्थी असूनही महिलांना हप्ते मिळाले नव्हते. सोन्याचे भाव गेल्या 8 दिवसात जवळपास 20,000नी घसरले आहेत. आज यात 6,000ची घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमसाठीचे भाव 1,54,000वर आले आहेत. तर 22 कॅरेट सोने 1,41,000 आणि 18 कॅरेट सोने 1,15,000वर आले आहेत. दरम्यान चांदीचे दर 20,000नी खाली आले आहेत आणि चांदी मुंबईत किलोमागे 3 लाखांवर आहे.